नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष ज्ञानकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एका नव्या विषयाला सुरुवात करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेमधील दारिद्र्य या विषयाचा आपण आज अभ्यास करत आहोत. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बेरोजगारीमधील वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे प्रकार आणि त्यावर आधारित काही आर्थिक विचारवंतांचे सिद्धांत देखील अभ्यासलेले आहेत. हे पण तुम्ही नक्कीच पाहू शकता. आज आपण दारिद्र्य या विषयाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्य म्हणलं की आपल्यासमोर एक डोळ्यासमोर चित्र निर्माण होतं की कुठंतरी एखादा समाजामधील असा व्यक्ती असतो की त्याच्या जीवनामध्ये तो दैनंदिन गरजांची पूर्तता करू शकत नाही. त्या दैनंदिन गरजा कोणत्या आहेत? त्या जीवन जगण्यासाठी माणसाला काय गरजा अपेक्षित आहेत, त्या गरजांची तो तेवढी पूर्तता करू शकत नाही. म्हणजे तेवढी खर्च करण्याची उत्पन्न तो कमवू शकत नाही. त्यामध्ये जसं की अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, पुढे यामध्ये अनेक अशा बऱ्याच संकल्पना ॲड झालेल्या आहेत. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, त्यानंतर बहुआयामी दारिद्र्य ही देखील संकल्पना नियोजन आयोगाने ॲड केलेली आहे. तर हे काय आहे? त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य या संकल्पना आपण आज अभ्यासणार आहोत. मित्रांनो, दारिद्र्य म्हणजे काय? की एखादा व्यक्ती जो की त्याच्या आयुष्यामध्ये दैनंदिन गरजा, जसं की ज्या मूलभूत गरजा आपल्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या अगोदर यामध्ये आपण एखादा व्यक्ती त्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना अन्न असेल, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजांची पूर्तता होईल एवढे उत्पन्न तो कमवू शकत नाही. म्हणजे तो काय झाला? गरीब झाला. म्हणजेच अर्थात दारिद्र्य रेषेखालील याला आपण गणले जातो. परंतु यामध्ये आणखीन जसं की समजा पूर्वी मानवाला फक्त अन्नाची गरज होती, की आपण अभ्यासलेलं आहे इतिहासामध्ये. माणूस अन्नाच्या शोधामध्ये वणवण भटकत होता. त्यानंतर जसं मानवाचा विकास होत राहील, मानवाला नवीन संकल्पना, नवनवीन संशोधन लागले. त्यामध्ये तसेच त्याची गरज देखील, म्हणजे उपभोगाची देखील एक त्याची पद्धत बदलत गेली आहे. त्यामध्ये नवीन गोष्टी ॲड झाल्या. म्हणजे मानवाला वस्त्राची गरज पडली. पूर्वी कुठेतरी आपण अभ्यासलेलं आहे की पाचोळा कुठं केळीची पानं वगैरे बांधून माणूस राहिलेला आहे. तसेच निवाऱ्याची गरज पडली. एक चांगला निवारा म्हणजेच घर. यामध्ये आणखीन परत बदल झाला की मानवाला घर झालं, वस्त्राची पूर्तता झाली, परंतु त्याला कुठंतरी एक चांगलं आरोग्य अपेक्षित आहे की तो एक सदृढ आणि सक्षमपणे जगू शकला पाहिजे. त्यामध्ये आरोग्य, यानंतर परत एक नवीन हे म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग झाला की शिक्षण. साहजिकच आहे की जसं नवनवीन शोध लागतील आणि मानवाची जे उत्पन्न पातळी असेल, गरज असेल, उपभोगण्याची पद्धत बदलत असेल, तर अपेक्षा वाढत राहतात. म्हणजेच या दारिद्र्यामध्ये ह्या नवीन संकल्पना कशा ॲड झाल्या आणि दारिद्र्य हे ठरवायचं कुठं? म्हणजे की हा व्यक्ती ह्या दारिद्र्याच्या रेषेखालील आहे आणि दारिद्र्याच्या वर आहे, म्हणजेच त्याला आपण APL आणि BPL म्हणतो. तर ह्या ठरवणाऱ्या म्हणजे दारिद्र्य मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत? त्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर मित्रांनो, नंबर 1 आपण अभ्यासणार आहोत सापेक्ष दारिद्र्य. भारत देशामध्ये केवळ निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजले जाते. म्हणजेच जो विकसनशील देश आहेत त्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात निरपेक्ष दारिद्र्यच ही पद्धत वापरली जाते. सापेक्ष म्हणजे काय? सापेक्ष दारिद्र्यामध्ये की बाबा कुठंतरी तिथं तुलना केली जाते. म्हणजे की जो व्यक्ती समजा देशातील सर्वात जास्त श्रीमंत आहे आणि एकदम गरीब आहे, की गरीबाला श्रीमंताच्या लेवलला कसं नेलं जाईल, या म्हणजे कुठंतरी म्हणजे हे मानवाची ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही इच्छा. म्हणजे तुलनामध्ये कसे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी किंवा उद्योगाची म्हणजे तुलना करतो आपण,
ती तुलना म्हणजे समाधान मिळेपर्यंत कधीच शक्य नाही. म्हणून या सापेक्ष दारिद्र्याला आपण सापेक्ष पद्धतीने भारत देश आणि बरेच असे देश आहेत जगामध्ये की ते सापेक्ष पद्धतीने दारिद्र्याची मोजमाप करत नाहीत. तर सापेक्ष ही संकल्पना तुम्हाला समजलीच असेल की एखादी समजा साहजिकच आहे गावामध्ये किंवा आपण जवळचं उदाहरण घेऊ की आपली जसं जसं गरज वाढेल की आपल्या समोरचा कुठंतरी एखादा व्यक्ती 4 व्हीलर घेतो, चांगला बंगला घेतो, नवीन नवीन गाड्या घेतो आणि आपण कुठंतरी एखादी 2 व्हीलर किंवा मग असं जर असेल तर तिथं आपण तुलना करायला लागतो. पण तुलना करताना आपल्याला समाधान मिळतं का, की आपला विकास होतो का? नाही. मग मित्रांनो, ह्या ज्या संकल्पना आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या आणि ज्या शासनाच्या दृष्टीने की त्यांना योजना आखण्यासाठी म्हणजे विकासात्मक ज्या योजना निर्माण करायच्यात की समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना एका समाजाच्या विकास पातळीवर आणून ठेवायचे, त्यासाठी ह्या योजना आणणे गरजेचं आहे. त्या संदर्भात ही निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याची पद्धत आहे. जर सापेक्ष पद्धतीनं जर आपण दारिद्र्य मोजण्याची समजा आपल्या भारत देशानं सुरुवात केली तर काय होईल? साहजिकच आहे, शेवटच्या तळागाळापर्यंत आणि प्रत्येक मानवाची गरज पूर्ण करण्याची शासनाची क्षमता नसणार आहे. मित्रांनो, शासनाचीच काय आपली पण नसते की जर एखाद्याची तुलना करत राहिलो तर ती प्रत्येक तुलना करून आपण आपल्या घरातल्या कुटुंबातील सदस्यांची गरजेची पूर्तता करू शकत नाहीत. त्यासाठी निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्य भारत देशामध्ये मोजलं जातं. तर निरपेक्ष म्हणजे काय की बाबा समजा एक उदाहरण घ्या, मला 10वीला 50% आहेत आणि माझ्या मित्राला 70% आहेत. तिथं काय होईल? तुलना होईल. कुठं? सापेक्षमध्ये. की जर माझ्या घरचे म्हणले मित्राला 70% आहेत, तू 50%च घेतले, म्हणजे काय होईल? तिथं तुलना केली जाईल. पण मी तिथं समाधानी आहे का? नाही. जर मला निरपेक्षमध्ये काय, ठीक आहे तुला 50 आहेत ना, तिथपर्यंत म्हणजे समाधान आहे. याच्या खाली समजा आपण जाऊ शकत नाही की याच्यावर कसं येता येईल याचा विचार केला जातो. तिथं आलं निरपेक्ष दारिद्र्य. म्हणजे तिथं काय करता येईल? याच्यामध्ये एक सरासरी पातळीची टक्केवारी, तिलाच आपण BPL म्हणतो. म्हणजे एक कुठंतरी एक रेशिओ ठरलेला आहे की या लेवलपर्यंत समाजातील प्रत्येक घटक आणून ठेवायचा. त्याच्यासाठीच शासनाला काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच समजा ठीक आहे, आता BPL यालाच आपण BPL म्हणतोच, बिलो पॉवर्टी लाईन. म्हणजे एक अशी लाईन ठरवलेली आहे, त्यामध्ये अनेक नियोजन आयोगाच्या आणि भारत सरकारच्या काही संस्था आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत की कशा प्रकारे आहे. म्हणजे दारिद्र्य मोजण्याची काही त्यांनी घटक मांडलेले आहेत. जसं की काही कॅलरीज आहेत, 2400 कॅलरी ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज. या कशामुळं? आणि त्यांना म्हणजे शरीराची क्षमता मानवाची साहजिक आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजे कठीण कार्य जास्त असतं, त्यामुळे शरीरातील कॅलरीज ह्या त्यांना जास्त लागतात. पण दिवसामध्ये जर आपल्याला 2400 कॅलरीज अन्न लागते आणि ते अन्नाची पूर्तता जर काम करून आणि जे काही मला रोजंदारी मिळते त्याची मी उपभोग करण्यासाठी जर खर्च करण्याची माझी पातळी नसेल तर मी काय आहे? गरीबच आहे, दारिद्र्य आहे. म्हणजे मी काय आहे? BPL आहे. समजतंय? ओके. तर मग याच्या समोरची काय? हां ठीक आहे, एखादा व्यक्ती त्याचं दैनंदिन जीवन जगतोय की त्याला अन्न वस्त्र या निवाराची त्याच्याकडून पूर्तता होते. मग याच्यावरची जी संख्या आहे ह्या रेशिओच्या, त्याला आपण काय म्हटलं जाते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये? APL. या आपण नंतर समोर डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, परंतु एक संकल्पना क्लिअर करण्यासाठी समजून घ्या. ठीक आहे. मग या ज्या घटक आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण, हे नंतर याच्यामध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट भारतीय नियोजन आयोगाने ॲड केलेली आहे. जसं जसं म्हणलं तुम्हाला, मी अगोदरच म्हटलं की जसं मानव विकसित होत जात आहे त्याच्या गरजा देखील उपभोगण्याची पद्धत देखील वाढत आहे. त्यामध्ये कोणती काही गोष्टी म्हणजे सामील झाल्या? शिक्षण आलं, त्यानंतर वीज आली, बरोबर. आपण बिना लाईटचं जगू शकतो का? ग्रामीण भागामध्ये
साहजिक आहे आणखीन लोड शेडिंग आहे, 4 तास 8 तास कुठं कुठं लाईट जाते, तर त्या काळामध्ये आपल्याला म्हणजे घरामध्ये थांबू वाटत नाही. प्रत्येक आपलं काम म्हणजे विदाऊट लाईटचं माणूस जगू शकत नाही. त्यानंतर काय आणखीन रस्ते आहेत. परत एक घटक ॲड केली म्हणजे बघा, मानवाच्या प्रत्येक सर्वांगीण म्हणजे त्याला जीवनाची जी गरज आहे जीवन जगण्याची, शासन इथपर्यंत विचार करते की बाबा ठीक आहे, एखादा व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या गरजाची पूर्तता आता सध्या म्हणजे करू शकते आपण, परंतु त्याला आणखीन काही गोष्टी आहेत म्हणजे जीवन जगण्यासाठी. कोणत्या? त्यामध्ये वीज आहे आणि चांगले रस्ते आहेत. रस्ते देऊनही परंतु तो वाहतूक खर्च भागवत नसेल. त्याच्यामध्ये परत काय ॲड झालं? वाहतूक. वाहतूक खर्च म्हणजे इथपर्यंत शासन विचार करते मित्रांनो. वाहतूक खर्चाची ॲड झाली म्हणजे याला आपण काय म्हटलं जाते. मग नंतर नवीन संकल्पना कोणती मांडली? बहुआयामी दारिद्र्य. या सर्व गोष्टी मिळून काय केलं? बहुआयामी दारिद्र्य. समजते मित्रांनो? बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? की बाबा एखादा व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा ह्या सर्व ज्या घटकांची पूर्तता करू शकत नाही, त्याच्यासाठीच शासनाला काम करायचे आहे. म्हणजे चांगली त्याला वीज पुरवठा, चांगले रस्ते, वाहतूक खर्च, वाहतूक कशी त्याला परवडेल इथपर्यंत म्हणजे ज्या अगदी आतापर्यंत जे आपण म्हणजे अनुभव घेतला आहे की महामंडळ जे की तिकीट एकदम फ्री करण्यात आलेलं आहे. अशा काही योजना काय सरकार म्हणजे हे करत असतं. ती सर्वांगीण दारिद्र्य म्हणजे हेच की समाजातील प्रत्येक घटक समाजाच्या एका लेवलला आणून ठेवण्यासाठी, म्हणजे प्रत्येक वंचित कोणीही राहिलं न पाहिजे या दृष्टीने विचार केला जातो. तर मित्रांनो, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य समजलं असेलच. आणि पुढच्या भागामध्ये आपण हे दारिद्र्य नेमकं मोजल्या कसं जातं, जे की तुम्हाला म्हणलो कॅलरीजीमध्ये बऱ्याच याच्यामध्ये काही समित्या आहेत. तेंडुलकर समिती, अशा अनेक समित्या आहेत. रंगराजन समिती, नियोजन आयोगाचं काय काम आहे. आता आपण अलीकडच्या काळामध्ये नीती आयोग आलेला आहे. नीती आयोगानं दारिद्र्यावर काय काम केलं आहे, या समित्या आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.